राणा शिंदे गटात आल्यात तर बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच. राजकीय वर्तुळामध्ये राणा शिंदे यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू असतानाच बच्चू कडू यांनी या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर देत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतलं. कोणत्याही व्यक्तीने कोणत्या पक्षात किंवा गटात यायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. राज्यातील बदलती समीकरणे, पक्षांतरांच्या चर्चा आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं. बच्चू कडूंच्या या प्रतिक्रियेनंतर राणा आणि शिंदे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं असून राजकीय वर्तुळांमधील चर्चांना उधाण आलं आहे. आपल्या राज्यसभेची उमेदवारी मिळावी असा प्रयत्न केला होता, मात्र अखेर ते उमेदवारी जी आहे ते राजेंद्र जैन यांना मिळालेली आहे. खरं तर नवनीतजी राणा राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडूनच त्या निवडून आल्या होत्या वाटतं, मला असं वाटतं, माझं चुकत नसेल तर. त्यांच्या पाठिंब्यावर ते पहिल्यांदा खासदार झाले, नंतर ते भाजपमधून पाठिंबा घेऊन उभे राहिले आणि या सगळं असताना त्यांचं मूळ जर पाहिलं तर ते काँग्रेस राष्ट्रवादीचंच होतं आणि राष्ट्रवादीनं खरं तर विचार करायला पाहिजे होतं. एवढं चांगलं व्यक्तिमत्व राष्ट्रवादीच्या पक्षात जर मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. जसं तो चान्स सोडायला नाही पाहिजे होता राष्ट्रवादी. तुमच्या पक्षात नवनीत राणांनी यावं, तुम्ही त्यांना ऑफर द्या. काय हरकत आहे आम्हाला तर. काय शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीसाठी आम्ही कोणाला पण घ्यायला तयार आहोत. आम्ही 2 पावलं मागं घेऊ, पण सगळे जे असे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांना घेऊ आपण.